शेतकरी बंधूंनो, आज आपण शेतीमध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत. उत्तम पीक घेण्यासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम लागवड करताना बेसल डोस कसा द्यावा ते पाहूया. प्रति एकर 8 टन शेणखत, 200 किलो SSP, 200 किलो निमपेंड, 125 किलो करंजपेंड आणि 300 किलो सुफला NPK वापरा. आता 3 वर्षांवरील मोठ्या झाडांसाठी वार्षिक खत व्यवस्थापन कसे करावे ते जाणून घेऊ. प्रत्येक झाडाला वार्षिक 10 किलो शेणखत, 100 ग्रॅम नत्र, 150 ग्रॅम स्फुरद आणि 100 ग्रॅम पालाश द्या. खत देण्याची योग्य पद्धत आणि त्याचे वेळापत्रक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. खतांची मात्रा जानेवारी, एप्रिल आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये 3 समान हप्त्यांमध्ये विभागून द्या. झाडाच्या खोडाभोवती रिंग करून खत घाला, मातीने झाकून टाका आणि लगेच पाणी द्या. चहापत्ती आणि व्हिनेगरचा वापर केल्यास काय फायदे होतात ते पाहू. चहापत्तीमुळे मातीतील सेंद्रिय पदार्थ वाढतात आणि व्हिनेगरमुळे मातीचा आम्लपणा हलकासा टिकून राहतो. यामुळे सूक्ष्म पोषक तत्वे उपलब्ध होतात. आता आपण पाणी व्यवस्थापनाकडे वळूया, जे पीक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगल्या निचऱ्याची माती असणे आवश्यक आहे, कारण जास्त पाण्यामुळे मूळ सडण्याचा धोका असतो. सिंचनाचे योग्य वेळापत्रक आणि पद्धत कोणती आहे हे जाणून घ्या. जानेवारीपासून आठवड्यातून एकदा पाणी द्या. उन्हाळ्यामध्ये दर 4 ते 5 दिवसांनी वळई पद्धतीने म्हणजे मुळांच्या जवळ पाणी द्या. फुलधारणा फ्लॉवरिंग सीझन संपल्यावर झाडांना पाणी देणे थांबवावे. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते, मातीत एकसमान ओलावा टिकतो, बुरशीजन्य संसर्ग कमी होतो आणि खतांचा वापर कार्यक्षमतेने होतो. योग्य खत आणि पाणी व्यवस्थापनामुळे आपल्याला निश्चितच भरघोस उत्पादन मिळेल. धन्यवाद.